मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि पुढेही आम्हीच सोडवणार। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मात्र कुणाचंही आरक्षण काढून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव। आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची माहिती। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू, जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम। समितीतील सदस्यांसोबत जरांगेंशी चर्चा करायला जाणार विखे पाटील यांची माहिती। तर चर्चेसाठी मला फोन आला होता, मात्र नंतर त्यांच्यातच काय झालं माहिती नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते आक्रमक। 30 ऑगस्टपासून नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण, गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाड यांचा इशारा। आंदोलनाला एका दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा, मराठा समाजाचा अपमान करू नका, मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्या, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्या, फडणवीसांनी आंदोलकांशी चर्चा करावी, संजय राऊतांची मागणी। पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांविरोधात गेल्यास ती त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणारी असेल, जरांगेंचा इशारा। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याबाबत चर्चा व्हावी, एका समाजातून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं, यातून सामाजिक संतुलन बिघडेल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। लातूर जिल्ह्यातील वडवडमध्ये ओढ्याचं पाणी घरात शिरल्यानं संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान। जाहिराबाद ते परभणी महामार्गाच्या कामासाठी जागोजागी रस्ता खोदल्यानं ओढ्याचं पाणी नागरी वस्तीत। नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा कहर, मुखेड तालुक्यातील लेंडी धरणातून विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, हसनाळ आणि रावणगावमधील घरांचं नुकसान।